मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग आणि मला तर सगळेच फसवतात। तू इथे काय गप्पा मारतेस? गुड गुड चल गुड गुड। अभि तुला लाज वाटायला हवी। आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि तू तुझ्या बायकोला काम करायला लावतोयस। व्हॅलेंटाईन्स डे संध्याकाळी आता कॅफे। हां तू इथे उभी राहू नकोस, तू पण जा काम कर जा। साहेब मी आणि किचन मध्ये तुला माहिती मला काहीच पोटापूस कांदा काप भांडी घास वाटेल ते कर, त्या मैत्रिणीला मदत कर तुझ्या जा। हव्या भांडी घास। हो 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 आज आज सगळं होणार आहे आयुष्यात। मी भांडी घासणार। थँक्यू थँक्यू। विश्वास हॉटेलनी पण विश्वासघात केला। तर मी इतक्या दिवसांनी भात खातोय, काय फ्राईड राईस आहे? चुकीचं आहे। मग सकाळपासून मी सौम्याला फोन करतोय, उचलतच नाही माझा फोन। मला वाटलं तर व्हॅलेंटाईन्स डे मस्तपैकी सुट्टी घेतली, कुठेतरी दोघंच जाऊ। काय नाही, बसलोय आपल्या घरात। छान, आज एकच दिवस बसलाय, मी रोज बसतो। माझा काय होत असेल जरा विचार कर, आणि तू किमान सौम्याच्या फोनची वाट तरी बघू शकतोस। मी काय कोणाची वाटही बघू शकत नाही। विनय सॉरी, मी माझं बोललो होतो, सहज बोललो होतो। प्लीज पर्सनली घेऊ नकोस यार। माझ्यासारखा रोज घरी राहून दाखव, मग कळेल तुला। कळत नाही रे, ती माझे फोन का उचलत नाहीये। ती चिडली असेल का माझ्यावर? तिने काही प्लॅन केला असेल, पण प्लॅन केलं जर असेल तर तिने मला काहीतरी सांगायला पाहिजे ना, कारण का मी तिला सांगितलं होतं की 5 वेळा मी झाडून पुसून घेतो रे घर अख्खं। ते बघ, एक मिनिट थांब जरा। हॅलो, हा सौम्या, तू माझे फोन का उचलत नाहीस? मी तुला सकाळपासून फोन करतोय, आणि प्लीज आता मला हे सांगू नको की तू माझ्यावर चिडलीस, कारण का मी तुला आधीच सांगितलं होतं की सुमित, आज रात्री मी 8 वाजता तुझी वाट बघते ग्रीन पॅलेसला। प्लीज बी ऑन टाइम, नाहीतर सौम्या मी येतोय बघा। वेळेत जर नाही आलास ना तर बघ। येस येस ना। हॅलो, ब्रदर सौम्याने डेट प्लॅन केली यार। आता कपडे काय घालू? म्हणजे तू जाणार आहेस? म्हणजे मी परत एकटा? हो ठीक आहे, बसतो मी असंच। विनय, मी काय म्हणतो, तू सरळ आका सॉरी तू मस्त पैकी टीव्ही बघ। टीव्ही? मग वॉकला जा। वजन केवढं वाढलंय तुझं? काही झालं की वजन? ओके, तो एक काम कर, काका काकूंकडे जा, काकांना मदत कर। काका काकूंना जे सरप्राईज देणार आहेत ते त्यांना आवडते का बघ। काका आता काय करणार आहे मग? तुम्ही काय चालवलं कायस तू? काय काय तू तू त्या राधिकाचे फोटोज लाईक करतोयस? राधिकाचे फोटोज आवडला म्हणून केला लाईक? एक सेकंड, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत बस। ओ, तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात म्हणून तिचे सगळे फोटोज तू लाईक केलेत, राईट? आणि आज व्हॅलेंटाईन्स डे, तुला लाज नाही वाटत? तू माझ्यासाठी काहीच ऑर्डर केलेली नाही आणि इथे माझ्या समोर बसून तिचे फोटोज तू लाईक करतोयस? सोन्या शांत हो, शांत हो। सोन्या? व्हॉट सोन्या? सोन्या माय फूड। कमाल आहे, मी तुला एवढा समजावण्याचा प्रयत्न करतोय पण तू ऐकूनच घेत नाहीयेस।
मी ऐकून घेत नाहीये कारण तू सोशल मीडियावर सगळ्यांसोबत फ्लर्ट करत असतो, प्रत्येक मुलीसोबत फ्लर्ट करत असतोस. तुला किंमत नाही माझी. बास झालं यार, बास झालं. अशा संशयी मुलींसोबत मला नाही राहायचंय. इज इट? म्हणजे काय? मी तुझ्या बरोबर ब्रेकअप करतोय. तू ब्रेकअप करतोयस? हो, मी तुझ्या सोबत ब्रेकअप करतोय. तू असं नाही करू शकत. मी केलंय. आज व्हॅलेंटाईन्स डे. नाही जॉन. काय असतात ना माणसं. म्हणजे काय असतात ना माणसं. आज व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी त्यांनी माझ्याबरोबर ब्रेकअप केलं. हे बघा, वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही जर असा त्याच्यावर संशय घेतला नसता ना तर त्याने आज काय कधीच ब्रेकअप केला नसता. म्हणजे काय? म्हणजे माझी पण एक गर्लफ्रेंड होती. असाच सतत माझ्यावर संशय घ्यायची. 2 दिवस झाले ब्रेकअप केलाय. इट्स ओके. रिलॅक्स. पाणी पी. नको मला ते पाणी. अशा मुली माझ्या आयुष्यातच नको. वैताग आलाय मला तुमच्यासारख्या मुलींचा. अहो अंकल, अहो ऐका ना, ती मुलगी चांगली नव्हती, मी चांगली. गेला तो. काव्या, मला आज तुझी एक भन्नाट क्वालिटी कळली. म्हणजे तुझ्या मनात असो वा नसो, तू कुठल्याही मुलाला 5 मिनिटात पळून लावू शकतेस. टप्पिश. अरे आय एम एन इंडिपेंडेंट वुमन आणि अशा फालतू मुलांची मला गरज नाही. अजिबात नाही. असं पोपट झाला ना. पण मी तर ठरवलंय. काय? जर मला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करता येत नाहीये तर मी कोणालाही करू देणार नाही. म्हणजे आत्ता जोडायचं नाही, तोडायचं. कुठून सुरुवात? तिथून? लोटा. हाय सौम्या. हाय. हाय सौम्या. हाय. तुम्ही दोघं? बस ना, बस. छान सजवलंय रे हे. सॉरी. हो ते मला जरा तिथे बसून बघायचंय. तिथे बसू का प्लीज? थँक्स. ही जास्त कम्फर्टेबल वाटते खुर्ची. ओके. अनकम्फर्टेबल आहे.
सर ऑर्डर प्लीज. मॅडम मी आधीच बुक केलेली शॅम्पेन होती ना ती घेऊन. ओके. बेबी मी जी शॅम्पेन ऑर्डर केली ना तुला 100% आवडणार. शॅम्पेन माझ्यासाठी? कॅफेत काम करून करून तुझं डोकं फिरलंय का रे? मी दारू पिते मी दारू. शॅम्पेन काय म्हणतो आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून कसला डोंबलाचा व्हॅलेंटाईन्स डे? काय रे व्हॅलेंटाईन्स डे? आपण कुठून कुठे आलो? तर त्या कॅफे मधून या रेस्टॉरंट मध्ये. आणि मी कशी आलीये तर ही अशी भूतं बरी दिसतात माझ्यापेक्षा भूतं. आणि मी कुठे आलीये तर माझ्या नवऱ्याबरोबर व्हॅलेंटाईन्स डेच्या डेट वर आलीये. तुला साधं मला विचारावंसं पण नाही वाटलं की मला रेडी व्हायचंय की नाही. आणि तू मला घेऊन आलास. तुझं म्हणणं काय आहे? हा मी काहीच करायचं नाही आणि म्हणे व्हॅलेंटाईन्स डे म्हणे मी तुझी व्हॅलेंटाईन. कसली डोंबल्याची व्हॅलेंटाईन मी? कंट्रोल. बेबी तुला माहितीये असं म्हणतात की व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आपल्या नवऱ्याशी कधीच भांडू नये. पण नवरा जर दिवसभर सडक्या कांद्यासारखा वागला असेल ना तर भांडावं. मी काय म्हणतो थँक्यू. हे काय गुलाब खायचे आता? आणि तू शॅम्पेन मागवली होतीस ना ती कुठे? बेबी तुला ज्या गोष्टी आवडत नाही त्या आज तरी मी नाही करणार. व्हॅलेंटाईन्स स्पेशल म्हणून. अरे हे काय आहे? तुला आवडणारी शॅम्पेन. बघ उघडू. अभि हा तर तोच ड्रेस आहे जो मला आजच्या दिवशी घालायचा होता. नेकलेस. अभि अरे हा तोच आज घालायचा होता मला. हा तू तुला कसं कळलं? मला नाही कळणार तर मग कोणाला कळणार? बेबी तुला माहितीये तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी. अभि आय लव्ह यू सो मच. मी खूप खुश आहे. काय करू? मी हे घालू? हा चालेल. तयार होऊ पटकन. चलेगा. आणि तू आज शॅम्पेन प्यायलेली आवडेल मला. खरं? आले. ओ काका. लोटा. काय पोरखे लावलंय आणि घाबरवता कसले हो या वयात? तरी कितींदा सांगितलंय तुम्हाला नुकतीच 25 गाठल्यासारखे वागू नका. ही विनय आणि सुमितची आयडिया माझी वाट लावणार. काय करू? येस. आता काय असेच उभे राहणार मध्ये? बाजूला हो, मला म्हणजे काम आटपू दे. काय डोळे बंद. आता हे काय आणखी? कर ना प्लीज. ऐकायला कमी यायला लागले काय? डोळे बंद करायचे असे. बंद बंद ऐकणार. बंद. हात पुढे कर. टाणा हे काय? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.
कारण प्रेमाला वय नसतं. आज प्रेमाचा दिवस आहे. तुला काय वाटलं नवऱ्यावर उठसूट खेकसायचा दिवस आहे की काय? काय हो तुम्ही पण. उघड. हो हो उघडते. बघ तरी. सावकाश सावकाश. किती छान आहे हो. है ना? श्रीकांत अमेरिकेला जाण्यापूर्वी काढलं होतं ना आपण हा फोटो. छान छान. पण हे प्रेझेंट तुला आठवण करून देण्यासाठी आहे. तुझ्या लाडका लेक इथं आल्यानंतर तुझ्या या बिचाऱ्या नवऱ्याला विसरू नको. बरं बरं नाही करणार. ही कल्पना कोणाची हो? राघवची ना? राघवची काय उगाच तरी विनय आणि सुमितची आयडिया उगाच आपला राहुल करू. छान. एवढंच नाही आता आपण एकत्र डिनर घेणार आहोत इथं. सगळं मागवलेलं आहे मी. नाही नाही ते अजिबात नाही. येईलच इतक्यात. अगदी नक्की नक्की येईल इतक्यातच येईल. म्हणजे आज मला स्वयंपाक करायला नको. अगदी गरजच नाही. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हा प्रेमाचा दिवस. छान आहे आवडलं मला. हे काय 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 भारी अरे मंचुरियन. आणू सर. हा आम्हाला आजचं तुमचं ते स्पेशल बनाना चॉकलेट आईस्क्रीम आहे ना ते ट्राय करायचं. एक मिनिट. अगं स्टार्टर्स नंतर डायरेक्ट डेझर्ट. जेवूयात ना आपण. अरे ऍक्च्युली तुम्हा दोघांना बघून माझं खरंच पोट भरलं. हाऊ स्वीट. सॉरी मॅडम, ते आईस्क्रीम फक्त कपलसाठी आहेत, फॅमिलीसाठी नाही. एक मिनिट. एक तर आम्ही फॅमिली नाही आहोत, आम्ही फ्रेंड्स आहोत. हो फक्त फ्रेंड्स. आणि आईस्क्रीम कोणी खायचे तुम्ही का ठरवताय? सर ते काय आहे ना, ते आईस्क्रीम हार्ट शेपमध्ये आहे आणि त्यातून धूर वगैरे निघतो म्हणून. पण हार्ट शेप असलेला आईस्क्रीम तिघ जण खाऊ शकत नाहीत का? सर पण ते कपल स्पेशल आहे ना. अहो आमच्याकडे पण कपल आहे, माहित नाही का तुम्हाला? नाही तर काय. हे काय हे दोघं. एक काम करा, तुम्ही प्लीज ते आईस्क्रीम घेऊन या ना प्लीज. ओके मॅडम. सौम्या सॉरी, मी आलो म्हणून तू चिडलीस का? मी 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 ह्या टेबलवर बसतो मी जाऊन. विनय विनय एकटा कुठे बसणार आहेस तिथे? अरे हो विनय, तू बस ना इथेच. आणि आता आईस्क्रीम येईल, आपण आईस्क्रीम खाऊ आणि मग निघूयात. हो बाबांचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. आलोच मी, जरा वेळ लागेल ना मला. डोंट माइंड. येस प्लीज प्लीज. थँक्यू. शेफला पण सांगायचे मंचुरियन खूप छान आहे. प्लीज 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 चिडू नको सर प्लीज. तुम्ही चिडू नको तर काय करू? व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी तू. अगं म्हणूनच तर मला त्याला एकटं सोडायचं नव्हतं ना. केवढ्या प्रयत्नानंतर तो एकटं त्या बिनसंसारी बाबाच्या जंजाळातून बाहेर आला. प्लीज समजून घे ना. यात सुद्धा ना विनयचीच चूक आहे. त्याने आकांक्षा सोबत एंगेजमेंट मोडली नसती ना तर तो आजच्या दिवशी तिच्या सोबत एन्जॉय करत असता. सॉरी. ऍक्च्युली त्या बाबतीत बोलण्याचा मला काही अधिकार नाही. आय नो. सॉरी. तू थोडं पाणी पी, तू खूप चिडलीस. हे बघ सौम्या, कितीही चुकला असला तरी मित्र आहे ना यार तो. तर असं एकटं तर नाही सोडू शकत. ओके सॉरी. ओके आय अंडरस्टँड. नक्की. थँक्यू. मी तुला काय म्हणतोय, ह्याच्याकरता आपण आपली सर्व संध्याकाळ घालवायला नको फक्त बाहेर. आणि तो आला असला म्हणून काय झालं, आपण तो एन्जॉय करूच शकतो. या
यू आर करेक्ट. येस, थँक्यू. एक काम करूयात का, ते आईस्क्रीम जरा कॅन्सल करूयात का आणि जेवूयात आपण. ठीक आहे, चालेल. हा, एक महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची. बोल ना. खूप छान रेस्टॉरंट चूज केलेस. सुमित. ओके ओके ओके, सांगतो. ऍक्च्युली ना, एक खूप महत्वाची गोष्ट मला तुला विचारायची. विचार ना. विल यू बी माय व्हॅलेंटाईन? येस. आणि आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला तुला सांगायची. सांग ना. I love you. I love you too. एक नंबर. म्हणजे माझ्या येण्याने तू चिडलेली नाहीयेस. तू कधी आलास? हेच तुमचं आय लव्ह यू टू चाललं होतं तेव्हा ऐकलं मी ते मस्त. भारी. येस. खूप क्यूट वाटलं का तुम्ही? डूड, किती झाले? एकही नाही झालं अजून. मी एक ब्रेकअप केलं. काय केलं बोल ना. मी नाही सांगणार. तू कॉपी करशील माझ्या आयडियाज. तुझी गरज नाहीये मला. माझ्याकडे 56 आयडियाज आहेत. मग ते 56 आयडियाज ना वापर. हो का? आता बघूया ना कोण जास्त ब्रेक बनवून दाखवतं ते. डूड, आयडियाज वापरायला पण ना डोकं असावं लागतं, की माझ्याकडे खूप जास्त आहे. हा, डोकं असावं. आज बघ, त्या दोघांमध्ये जाऊन अजून किती आग लावतो ते बघ आता. द वन इन ब्लू. हाँ, तेरे बस की बात नहीं है राघव. वॉच मी. ओ बेबी कुठे होतास तू? आई मिस्ड यू सो मच. अब कितने क्यूट हो. अब कैफे में क्या कर रहे हो बेबी? गेट लॉस्ट. आई एम सो सॉरी. मला वाटलं राघव आहे. कोण राघव? वाट लावली ना माझी. आणि 2-0. तू तुझ्या मुलगी असण्याचा गैरफायदा घेतलायस. तू पण चेंज कर. काय?